हॅलो, वेलकम टू राधिका किचन। आज मी तुम्हाला छान अशी मशरूम मसाल्याची रेसिपी या ठिकाणी करून दाखवली आहे। तर त्यासाठी मी या ठिकाणी टोमॅटो चॉप करायला घेतलेले आहेत। तर त्यासाठी मी या ठिकाणी 4 टोमॅटो घेतलेले आहेत मीडियम साईजचे। हे सगळे टोमॅटो मी आधी कापून घेणार आहे। रफली चॉप करायचे आहेत तुम्हाला। आधी आपण मसाल्याची तयारी करून घेणार आहे। या ठिकाणी मी 4 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेत आणि या ठिकाणी मी ही साईडला ठेवते। 2 कांदे घेतलेत मी मीडियम साईजचे। कांदे जरा थोडेसे साफ करून घेऊया आपण। हे धुवून घेऊया। कांदे आहेत तर बघून घ्यायचे तुम्हाला। कांदे सुद्धा तुम्हाला रफली चॉप करायचे। हो दादाला ना मी तुला होमवर्क करायला सांगितलं दादाला तुला। हो मशरूम आहेत ना काय ते ओपन करतो पॅकेट। आपली या ठिकाणी चॉपिंग ही सगळी झालेली आहे। आता आपण ग्रेव्हीला सुरुवात करणार आहोत। ओके, तर या ठिकाणी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून इतकं तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालं की लगेच कांदा टाकायचा आहे। कांदा तुम्हाला छान असा लाईट ब्राऊन होतोपर्यंत परतायचा आहे। ओके, कांदा लाईट ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये तुम्हाला 5 ते 7 कोथिंबीरच्या दांड्या म्हणजे कोरिएंडर स्टेम ह्या टाकायच्या आहेत। नक्की ट्राय करा मैत्रिणींनो। कोथिंबीरच्या ज्या स्टेम्स असतात, दांड्या असतात, त्याच्याने खूप छान फ्लेवर येतो। जर तुम्हाला जर चालत असेल, कोणाला आवडत असेल तर रूट्स देखील, कोथिंबीरचे जे रूट्स असतात ते स्वच्छ धुवून तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता। याच्यामध्ये खूप छान असा फ्लेवर असतो। नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर आवडल्यानंतर तुम्हाला नक्की मला सांगा की ग्रेव्हीची टेस्ट कशी होती। ओके, त्यानंतर आपण या ठिकाणी 4 ते 5 चॉप केलेले टोमॅटो ॲड करणार आहोत। टोमॅटो तुम्हाला रफली चॉप करायचे आहेत। ओके, आणि हे देखील छान असं परतून घ्यायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला 5 ते 6 काजू टाकायचे तुम्हाला या ठिकाणी आणि अगेन तुम्हाला छान असं हे सगळं काही परतून घ्यायचं आहे। 5 ते 10 मिनटं हे तुम्हाला मंद आचेवरती हे शिजून घ्यायचं आहे। ओके, तर कांदा स्टार्टिंगला तुम्हाला मंद आचेवरती 5 ते 10 मिनटं परतून घ्यायचं आहे लाईट ब्राऊन होतोपर्यंत। ओके, तर त्याचबरोबर तुम्हाला कांदा, टोमॅटो आणि काजू हे सगळे मिळून अगेन 5 ते 10 मिनटं तुम्हाला हे परतून घ्यायचं आहे। ओके, मंद आचेवर तुम्हाला हे सगळं परत शिजू द्यायचं आहे। ओके, गॅसची फ्लेम बारीक ठेवा, मंद आचेवर हे सगळं शिजू द्या। ओके, तर आता आपण मशरूम कट करायला घेऊया। ओके, तर या ठिकाणी मी सगळे जे मशरूम आहेत ते छान असे कट करून घेते। त्याचबरोबर हे जे टोमॅटो आहेत मध्ये मध्ये तेही मी घालवते। ओके, खराब असेल तर काढून टाकायचे।
सो अशा पद्धतीने आपले जे मशरूम आहे ते छान असे कट करून घेतलेत मी. ओके, तर हे साईडला ठेवू. आता जर आपले जे टोमॅटो आहेत ना ते छान थोडेसे शिजलेत, म्हणजे असे सॉफ्ट झालेत ते. तर या ठिकाणी मी 1 इंच आल्याचा तुकडा टाकते आणि 7 ते 8 10 12 लसणीच्या पाकळ्या टाकते. ओके, अजून थोडंसं हे शिजू देते मी. आपली ही जी ग्रेव्ही आहे, ग्रेव्हीचा जो मसाला आहे कांदा टोमॅटोचा, हा रेडी आहे. ओके, तर हा तुम्हाला पूर्णपणे थंड करायचा आहे. थंड झाल्यानंतर तुम्हाला फाईन याची पेस्ट करायची आहे. ओके, तर आता मी हा मसाला साईडला काढते, थंड करायला ठेवते आणि परत मी तीच कढई घेते. त्याच कढईमध्ये मी थोडंसं तूप घ्या किंवा तेल घ्या. मी या ठिकाणी तेल वापरते. हे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आहेत त्या घ्यायच्या, त्याच्या थोड्याशा फ्राय करायच्या तेलावरती, थोडंसं परतायच्यात लसणांना. हे जर बारीक केलेलं लसूण आहे थोडासा परतला की याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे मशरूम. ओके, मशरूमला जास्त शिजवायची गरज पडत नाही. ते जर जास्त शिजवलं ते एकदम कडक होऊन जातं, थोडं हार्ड होऊन जातं. त्यासाठी मी ना मीठ टाकून इथेच थोडंसं मी त्याला सॉटे करून घेते. थोडंसं मीठ टाकते, थोडंसं टाकायचंय, खूप मीठ नाही टाकायचं. या ठिकाणी गॅस बारीक करायचा आहे आणि हे जे आहे मशरूम आपले छान असे आपले हे जे मशरूम आहेत ते रेडी आहेत. हार्डली तुम्हाला या ठिकाणी सॉटे करायला 5 ते 10 मिनटं लागणार आहेत. छान असे सॉफ्ट झालेले आहेत. नक्की ट्राय करा मैत्रिणींना ही रेसिपी. या पद्धतीने मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने मशरूम करून बघा. डायरेक्ट जर तुम्ही मशरूम ग्रेव्हीमध्ये टाकले तर ते चांगले लागत नाही ते. सो या ठिकाणी मी पॅन ठेवला आहे. तेल टाकूया गरम करायला. हे जे वाटण आहे हे असं छान स्मूथ पेस्ट करून घ्यायचे. ओके ओके, 2 छोटे मी तेजपत्ते टाकले. ओके, जिरे 2 ते 3 4 5 अशा काळी मिरी, एक छोटा दालचिनीचा तुकडा, 2 इलायची आणि त्याचबरोबर 2 ते 3 अशा 4 लवंग. ओके, सो हे सगळं थोडंसं अजून मी जिरे टाकते या ठिकाणी. ओके, छान परतलं की मसाला छान परतला की आपली जी प्युरी आहे ती प्युरी तुम्हाला टाकायची. थोडीशी हळद, धने पावडर मी 1 टेबलस्पून इतकी टाकली आणि जिरे पूड मी फक्त 1/4 टीस्पून, खूप थोडीशी टाकली. ओके, लाल मिरची ही थोडीशी तिखट आहे म्हणून मी थोडीशी कमी टाकते आणि थोडासा गरम मसाला. ओके, थोडंसं या ठिकाणी मी पाणी टाकते.
तुम्हाला कलर अजून असं डार्किश कलरची ग्रेव्ही जर हवी असेल ना, तर याच्यामध्ये तुम्ही थोडीशी बेडगी मिरची पावडर टाकली तरी चालेल. जे पाणी आहे ते मी याच्यामध्ये ऍड करते आणि अजून थोडा ही ग्रेव्ही शिजू देते. छान शिजली की याच्यामध्ये आपण मशरूम टाकणार आहोत. तुम्हाला या ठिकाणी थोडीशी साखर जी आहे ती ऍड करायची. साखरेऐवजी तुम्ही मधही ऍड करू शकता. तर साखर टाकायचं कारण हेच की आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकलेत, तर तो जो आंबटपणा आहे तो बॅलन्स होण्यासाठी आपण या ठिकाणी साखर यूज करतोय. हनी जरी यूज केलं तरी चालणार आहे. ओके, याच्यामध्ये तुम्ही पनीर टाकू शकता. याच्यामध्ये कोणतीही व्हेजिटेबल तुम्ही ऍड करू शकता. मध्ये तुम्हाला थोडीशी कसुरी मेथी ऍड करायची. कसुरी मेथी नक्की टाका, याच्याने फ्लेवर खूप छान येतो. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार ऍडजस्ट करू शकता. तुम्हाला ग्रेव्ही जशी हवी आहे तशी तुम्ही तिखट छान शिजली आहे. आता मी या ठिकाणी मशरूम जे आहेत ते मशरूम ऍड करते. ओके, तूप किंवा तेल दोन्हीपैकी काही घाला. थोडंसं झालं की